नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण लेखक शिवराज गोरले यांच्या मजेत जगावं कसं या गाजलेल्या पुस्तकातील आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ अभ्यासणार आहोत. सुरुवातीस लेखक परिचय. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून माननीय शिवराज गोरले यांनी विपुल लेखन केलेलं आहे. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं या चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन त्यांनी केलं आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केले. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. याच पुस्तकातील हा पाठ आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशा अनेक प्रेरक पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय, तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचं भान जागा असावं लागतं. हेच या पाठातून लेखक शिवराज गोरले यांनी उलगडून दाखवलेलं आहे. आपण पाहूया त्यांचा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडत नसतं. आपल्या सर्वांनाच आनंदी जगायचं असतं, आनंद हवा असतो, पण आनंद नेमका कशात आहे हे बऱ्याच जणांना समजत नाही, कळत नसतं. आणि नेमका आनंद म्हणजे काय हेही या बऱ्याच लोकांना समजत नाही किंवा त्यांना न उलगडलेलं कोडं असतं. नेमकं कुठं असतो हा आनंद किंवा कुठं नसतो हा आनंद? दोन प्रश्न आहेत. कुठं असतो आनंद आणि कुठं नसतो आनंद? याचं एक सुंदर उत्तर एक कविकल्पनेच्या रूपानं आपल्याला लेखकानं दिलंय. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. कुठल्याही दुकानात हा आनंद विकत मिळत नाही किंवा शोधून सापडणार नाही. तो तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल आणि हेच शाश्वत सत्य आहे. ही केवळ कविकल्पना नव्हे, तुम्हाला तो आनंद सर्वत्र पाहायला मिळेल. फक्त तो आनंद पाहण्याची दृष्टी आपली तशी हवी आहे. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात तर तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. आणि आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. कुठेही शोधायला लागलात तर तो नेमका दडून बसतोय, पकडू गेलात की तो निसटणार आहे. आणि जेवढा आपण आनंद मिळवण्याचा आटापिटा करू किंवा तसा प्रयत्न करू, तितका तो आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तो आपल्याला हुलकावण्यात येतो. जितक्या सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच मुळात, तो कुठंही नाही असं क्षेत्रच नाही, तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो. फक्त तो आपण सहजपणे साधेपणे घ्यायला शिकलं पाहिजे. आणि जितकं साधेपणे घेऊ तितका तो आनंद आपल्याला प्राप्त होतो, तो अनुभवता यावा लागतो. सर्वात महत्त्वाचं आहे, आनंद आहेच. जसं हवा आपल्याला दिसत नाही पण ती असते, जाणवते, तसं अनुभवही सुद्धा सगळीकडे आहे. फक्त आपल्याला तो अनुभवता यावा लागतो किंवा अनुभवावा लागतो. आनंदाच्या बाबतीत काय होतं आपल्या बाबतीत, एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा की काखेत कळसा आणि गावाला वळसा.
आनंदाच्या बाबतीत तसंच घडतं की आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे एखादी गोष्ट आपल्या खूप जवळ असणं, पण आपण मात्र ती सर्वत्र शोधत असणं, आपल्या जवळच असलेली गोष्ट सर्वत्र शोधणं. जसं काय काय माणसं चष्मा कपाळावर किंवा डोक्यावर अडकवतात आणि शोधत सगळ्या घरभर असतात. तसंच आनंदाचं होतं. तो आनंद आपल्या जवळ असतो आणि आपण मात्र त्याला शोधत बाहेर फिरत असतो. तो आपल्या आतमध्येच असतो. आपण त्याला बाहेर शोधतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात आहे. मन चंगा तो कटोती में गंगा असंही म्हटलं जातं बघा. म्हणजे मन पवित्र असेल तर हातातल्या भांड्यातलं जे साधं पाणी जरी असलं तर ते गंगे इतकंच पवित्र आहे. पण त्यासाठी अगोदर आपलं मन पवित्र असलं पाहिजे. म्हणून म्हणतात की मन चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे सगळा मनाचा खेळ आहे. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या आतमध्ये आहे, अंतरंगामध्ये आहे. त्याचा आपल्या मनातच तो लपलेला आहे. पण आपण बाहेर शोधत फिरतो. मन आनंदी असेल तर सगळं जग आनंदी आहे. मनातून आनंद झाला आहे तर सगळीकडे आपल्याला आनंद दिसतो. कोणतीही गोष्ट असू द्या. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंद सगळीकडे आहे, पण तो आपल्याला अनुभवता कधी येणार आहे हो? जर आपल्या अंतरंगात तो असेल तर. आपण मनातून दुःखी आहोत आणि बाहेर खूप मोठा कार्यक्रम सुरू आहे, तुम्हाला त्याचा नाही आनंद घेता येणार, कारण तुम्ही आतून दुःखी आहात. मग बाहेरच्या गोष्टीला फारसं महत्त्वच नाही आहे. बाहेर किती मोठा कार्यक्रम आहे हे महत्त्वाचं नसून आतमध्ये किती मोठा उत्सव सुरू आहे तो महत्त्वाचा भाग आहे. मनातला उत्सव मग बाहेरच्या वातावरणाशी आपल्याला जुळवून घेता येतो. म्हणून अंतरंगात आनंद असला पाहिजे, तरच तो आनंद अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी, आणि तो आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. म्हणजे आनंदाशी नातं आनंदच जुळवतो. आनंदाला आकर्षित आनंदच करतो आणि आनंदाला जन्मसुद्धा आनंदच देतो. म्हणजे इतकं आपल्या अंतरंगातल्या भावनेला किंवा अंतर्मनातल्या भावनेला महत्त्व आहे. आपण आतून आनंदी असलं पाहिजे, तर आपण आनंद शोधत बसण्यापेक्षा तो आतमधला आनंद अनुभवता आला पाहिजे, तर मग तुम्हाला बाहेरही तो सापडेल. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपण तेवढं नेमकं मात्र विसरतो आणि आनंद बाहेर शोधत राहतो आणि मग आपल्याला थोडंसं त्या आनंदाच्या बाबतीत हुलकावणी दिल्यासारखं होतं. असंख्य अगणित पातळ्यावर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्यांचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपल्या आयुष्यासोबत आपलं अस्तित्व आहे, त्याचा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला आपलं अस्तित्व जाणवलं पाहिजे. आपण ते लक्षातच घेत नाही, कारण नेहमी आपण गृहीत धरून चाललो की आपण आहोतच, आपलं अस्तित्व गृहीत धरून चाललो आहे आणि मग आपल्या अस्तित्वाच्याही आनंदाला आपण मुकतो. सकाळी लवकर उठल्यानंतर इतका आनंद व्हायला पाहिजे आपल्याला, तरी मी रात्री खूप छान झोप झालेली आहे आणि आज मी जागा झालो आहे, माझं अस्तित्व आज आहे. हे आपण रोजच्या काय अतिसंपर्क म्हणा किंवा काही कारणामुळं म्हणा, अतिपरिचयात अवज्ञा, तसं काहीसं होऊन जातं आणि आपण आपलं अस्तित्व गृहीत धरतो, नेहमीच गृहीत धरतो आणि आपल्या अस्तित्वाचाच आनंद विसरतो. किती साधी गोष्ट आहे, अगदी साध्या गोष्टीतला हा आनंद आहे, पण आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. आपण जरी आपल्या अस्तित्वाच्या आनंदाला किंवा नेहमीच गृहीत धरीत असलो तरीसुद्धा आपल्या अस्तित्वाची साक्ष आपला श्वास देत असतो. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. असं म्हणतात की योग या शास्त्रामध्ये जे काय 8 अंग सांगितली आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी,
तर त्यातल्या ध्यान या संकल्पनेमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करणे खूप मोठी गोष्ट आहे त्यातली. येणारा श्वास, जाणारा श्वास याच्याकडं निरपेक्ष भावनेनं पाहणं, अशी एक संकल्पना त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळं श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू आहे. मुळात योग या शब्दाचा अर्थच आहे जोडणे, टू कनेक्ट. आणि त्यामुळं श्वास आपल्याला शरीर आणि मनाचा सेतू आहे असं आपण म्हणतोय. आणि हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही, विचारच करत नाही आपण त्याबद्दल कधी. पोटातून खोलवर श्वास घेणं हे आरोग्यासाठी चांगलं असतंच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्या अगदी खोलपर्यंत श्वास घेण्यामुळं आपलं मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचता येतं आणि मनाशी नातं जोडता येतं. आणि त्यामुळं ध्यान या क्रियेमध्ये आपल्याला श्वासाकडं लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं. आणि तेही अगदी निरपेक्ष भावनेनं. येणारा श्वास, जाणारा उच्छ्वास याच्याकडं अगदी निरपेक्ष भावनेनं पाहायचं आहे. कारण त्या श्वासाच्या साह्यानं आपल्याला आपल्याच मनाशी नातं जोडता येतं. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. तसंच एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हे आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळं आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपण श्वासाकडे लक्ष देत नाही. आयुष्यातला येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडं आपण अजिबात लक्ष देत नाही. दिवसही येतात आणि जातात, सूर्योदय होतो, सूर्यास्तही होतो, आपण ते नीट कधीही पाहत नाही, त्याचा आनंद घेत नाही. किती मोठं सृष्टीचं हे संचलन आहे. सूर्योदय, सूर्यास्त, कितीतरी रूपं आपल्याला आकाशामध्ये बदलताना पाहायला मिळतात, पण आपण ती काळजीपूर्वक पाहत नाही. दिसतं त्या केवळ आपल्याला दृष्टी आहे एवढंच आपण गृहीत धरतो, पण त्या पाहण्यातला आनंद मात्र आपण अनुभवत नाही. कारण आपण ते गृहीत धरून चाललोय. सूर्य उगवलाय तो मावळतोय, मावळलाय तो उगवतोय, आणि त्यामुळं त्यातला आनंद आपण अनुभवू शकत नाही. त्याच्यामध्ये आनंद आहे खरं तर. कितीतरी सृष्टीच्या विविध गोष्टींमध्ये सौंदर्य भरून राहिले, फक्त ती पाहण्याची दृष्टी नाही आहे आपल्याकडं. आणि त्यामुळे त्यात असलेला आनंद आपल्याला अनुभवताच येत नाही. ती दृष्टी पाहिजे, त्यातलं सौंदर्य, त्यातला आनंद आपल्याला त्याची दृष्टीच नाही आहे. असं अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. सातारा जिल्ह्यामध्ये औंध या गावी एक मोठं संग्रहालय आहे, वस्तुसंग्रहालय आहे. आणि त्यामध्ये पेंटिंग वेगवेगळी ठेवलेली असा एक विभाग आहे. खूप दुर्मिळ पेंटिंग आहेत. अगदी राजा रवी वर्मा यांनी केलेली सुद्धा पेंटिंग त्याच्यामध्ये आहेत. आपण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी जातो आणि सहज बघत बघत पुढे निघून जातो. त्या चित्रकारांनी जे काय पेंटिंग करून ठेवलं आहे, जे काय आपली कला तिथं दाखवलेली आहे, ती पाहण्याची दृष्टी आपल्याकडं नाही. म्हणून आपण पटदिशी त्या चित्रासमोरून, त्या पेंटिंगसमोरून आपण पुढं निघून जातो. पण विदेशातील चित्रकार एक एक चित्राचा अभ्यास महिनोन महिने करत त्या ठिकाणी थांबतात, कारण त्यांना त्या कलेकडं पाहण्याची तशी दृष्टी आहे. आणि म्हणून ते त्याचा आनंद घेतात, अभ्यास करतात महिनोन महिने. आणि आपण काही मिनिटात सर्व चित्र पाहून पुढल्या खोलीत निघून गेलेलो असतो, कारण आम्हाला त्या कलाकाराची कला पाहण्याची दृष्टी आत्मसात नसते. त्यामुळे त्यातला आनंदही आम्हाला मिळत नाही. आपण औपचारिकता म्हणून ती चित्र पाहतो आणि पुढं निघून जातो, कारण तशी दृष्टी आपल्याकडं नाही. आणि रोजच्या जगण्यात सुद्धा असंच घडतं. अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो
आणि त्यामुळं आपल्याला त्या सृष्टीचंही कौतुक वाटत नाही आणि परमेश्वरानं दिलेल्या या सुंदर दृष्टीचंही आपल्याला कौतुक वाटत नाही. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचा आणि अस्तित्वाच्या आनंदाचं भान असलं पाहिजे आपल्याला. एवढं सगळं परमेश्वरानं देऊ केलंय, मग आपल्याला आपल्या श्वासाचं भान नाही आहे, आपल्या अस्तित्वाचं सुद्धा भान नाही आणि त्या अस्तित्वाचा आनंद तर त्याचाही भान नाही आहे आपल्याला. किती केवळ गृहीत धरल्यामुळं, हे रोजचंच जगण्यातला भाग असल्यामुळं किंवा ते गृहीत धरतोय त्यामुळं त्याचा आनंद आपल्या वाट्याला येत नाही. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहे. एवढी साधी गोष्ट आहे का हो आपलं अस्तित्व? म्हणजे या सृष्टीमधलं एक अद्भुत सत्य आहे. आपण अस्तित्वात आहोत. जीवनाच्या युगांच्या खडतर तपश्चर्येनंतरही मानवी जन्म लाभला आहे. अनेक युगांच्या अनेक अडचणीतून, अनेक तपश्चर्येतून हा मानवी देह मिळाला आहे, तो लाभला आहे. हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. बघा ना, इतर प्राण्यांच्या त्या आयुष्यात आपण गेलो असतो किंवा तसं जीवन जर आपल्या वाट्याला आलं असतं तर ते किती कष्टप्रद असतं. आपल्याला मग टी व्ही पाहता आला नसता. एखाद्या पशुपक्ष्यांच्या जन्माला गेलो असतो तर आपल्याला टी व्ही पाहता आला असता का? मोबाईल पाहता आला असता का? मोबाईलवरून चॅटिंग करता आलं असतं का? किती गोष्टी आपल्यापासून लांब गेल्या असत्या नाही. शाळेत सुद्धा येता आलं नसतं. म्हणजे आपल्याला मानवी देह मिळाला आहे याचंच आनंद मानायला पाहिजे. हेच किती मोठं कारण आहे आनंदी राहण्याचं. आनंदासाठी आपलं असणंही पुरेसं आहे. आपण आहोत हे काही कमी आहे का? किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. तो किती त्याचा आनंद आपण अनुभवायला पाहिजे, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या असण्याचा. बऱ्याच वेळा मात्र आपण असूनही नसतो. बऱ्याच ठिकाणी जे वर्गात मुलं बऱ्याच वेळा काही बसलेली असतात पण ते केवळ शरीरानं उपस्थित असतात, मनाने ते कुठंतरी बाहेरच असतात. असणं महत्त्वाचं दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं म्हणतात. तशी गोष्ट आहे की आपण आहोत आणि त्याचा आनंद मानणं, ती जी काय अभिव्यक्ती आहे त्याचा आनंद मानणं किंवा त्याचा आनंद अनुभवणं हे आपण विसरतोय किंवा आपण त्यापासून लांब जातोय. एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. म्हणजे आनंददायक गोष्ट घडल्यावर आनंद व्हायला पाहिजे की नाही? लोकांना होतच नाही. त्याची आता काही कारण आहेत. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुकरुक लागून राहते. वाटतं की बाबा माझ्यापेक्षा त्याचा हक्क जास्त होता, ते त्याला मिळायला पाहिजे होतं. म्हणजे आनंद होऊन सुद्धा एक रुकरुक राहते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. तो निखळ असला पाहिजे. लोकांना पेढं वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. आपण पेढे वाटू शकतो, तसा आनंदही वाटता आला पाहिजे. पेढं वाटणं सोपं आहे, आनंद वाटणं तितकं सोपं नाही आहे. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. आणि महत्त्वाचं म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. कितीतरी ओझं आपण मनावरती कित्येक वर्षानुवर्ष ठेवून असतो. कोण काय म्हणालं, कुणी काय आपल्याला सांगितलं, बरंच काय काय असतं. आणि त्यामुळं मनामध्ये ईर्ष्या, असूया, राग, द्वेष हे आपल्यालाच नुकसानदायक असतात. आणि आपण खूप चांगल्या गोष्टी बाजूला ठेवून या नको त्या गोष्टी मनाशी बाळगून असतो. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली याचं
वैषम्य वाटतं, किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. म्हणजे आपल्याला एखादं बक्षीस मिळालंय तर त्याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी अमक्या एका व्यक्तीला 4 बक्षिसं मिळाली आहेत याचं प्रचंड वैषम्य वाटत राहतं, असूया वाटत राहते. यात काय कशी विचारसरणी म्हणायची याला, की आपल्याला एक बक्षीस मिळाले त्याचा आनंद वाटायला पाहिजे. ते बाजूलाच राहिलं तर दुसऱ्याला 4 काय मिळाली याचं असूया वैषम्य वाटत राहणं म्हणजे दुःखाकडे जाणं आहे. जे शेजाऱ्याच्या घरात कलर टी व्ही आला की आपला चेहरा ब्लॅक व्हाईट होत असेल तर काय जगण्यात अर्थ आहे. स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. म्हणजे स्वतः आनंद मिळवणं, स्वतः काहीतरी मिळवणं ह्यात जो आनंद आहे ते बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याला आनंद मिळत नाही आहे याचं महत्त्व वाटणं किंवा त्याचा आनंद होणं, अशी माणसं आयुष्यात कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. कारण एखाद्याला बक्षीसच मिळालं नाही याचं सुद्धा काही लोकांना आनंद होतो. म्हणजे अमुक एका व्यक्तीला काहीच बक्षीस मिळालं नाही, काही लोकांना छान वाटतं. आपण नापास होण्यापेक्षा आपला मित्र का पास झाला याचं दुःख उराशी बाळगणारी सुद्धा काही मुलं आपण पाहतोय. मग ही माणसं कधीतरी आनंदी होतील का हो? ही माणसं आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली की आनंद संपला. प्रत्येकजण आपलं आयुष्य जगतोय, एकमेकांशी तुलना करायची गरजच नाहीये. त्यामुळं तुलना आली की तिथं आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. त्याचं वाईट झाल्यावर मला आनंद होणार असेल तर तो आनंद नव्हे, ती असूया ईर्ष्या याच्यामध्ये काहीतरी आहे, त्यात आनंद असत नाही. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोचला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर वाटत असतं. तो आनंद खरा पाहिजे. आपलं मन हलकं असतं, चित्त शुद्ध असतं, सगळं जग सुंदर दिसत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, तिथं दाखवण्याची किंवा तो प्रदर्शन करण्याची नसते. ती गरज आपल्याला झालेला आनंद दुसऱ्याला देण्याची आहे. पेढे वाटण्यापेक्षा आनंद वाटणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं तसा आनंद होणं, शुद्ध आनंद होणं, खरा आनंद होणं याच्यासारखी मनातली अगदी तरल भावना दुसरी असू शकत नाही. मन खूप हलकं पिसासारखं होऊन जाईल. बघा ना, लहानपणी आपण कसं वावरायचो, ती निरागसता कुठं हरवली असा विचार करायची वेळ आली आहे. कारण आपण त्या गोष्टीकडे तितक्या गांभीर्यानं पाहतच नाही, फक्त ईर्ष्या असूया बाळगून असतो आणि मग खऱ्या आनंदापासून दूर जात असतो. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. कधी कधी आयुष्यात खूप चांगल्या वाईट गोष्टी घडतात, बऱ्याच वेळा खूप मोठं दुःख वाटायला येतं आणि माणसं आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतात. मनासारखी नोकरी मिळत नाही, मनासारखी माणसं आयुष्यात येत नाहीत किंवा जवळचीच माणसं आयुष्यातून निघून जातात, आर्थिक नुकसान होतं, बरंच काही आयुष्यात घडत असतं. जीवनात चांगले वाईट दिवस येत असतात. म्हणून आनंदासाठी मनाची कवाडं, मनाची दारं कायमची बंद करून टाकतात का कोण? म्हणून काही लोक मात्र तसं करतात. आणि आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत,
त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? तुम्ही जर दरवाजाच बंद करून ठेवला असेल तर आतली गोष्ट बाहेर जाणार कशी? आणि ही माणसं ते दुःख उराशी कायमचं बाळगून असतात आणि मग आनंद बाहेर थांबतो. बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार तरी कसा? जर तुमचा हृदयाचं दारच बंद असेल, दरवाजाच बंद असेल तर आनंदाला जागा मोकळी लागते, तर तिथं आनंद येईल. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर अशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. त्याला मोकळं रान पाहिजे सगळं आनंदाला. तुमच्या मनात टेन्शन आहे, दुःख आहे, चिंता आहे, ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, अशी सगळी मंडळी जर तुम्ही गोळा केली असतील आणि जर दरवाजा बंद केला असेल तर तो आनंद तुमच्या हृदयाच्या जो दरवाजा आहे त्याच्या बाहेर कुठतरी घुटमळत राहणार, तो आत येणार नाही. कारण त्याला तुम्हाला हृदयाचा दरवाजा उघडा करावा लागेल आणि ही सगळी मनात बसलेली, हृदयात बसलेली दुःख, चिंता, टेन्शन, ईर्ष्या, राग, द्वेष, मत्सर ही मंडळी सगळी बाहेर हाकलली पाहिजेत. कारण त्या दाटीवाटीत तो आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी 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 पाऊस पडायचा असा विचार करत असतात, आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं तुमच्या आमच्या हातात नाही. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे, त्याचा उपयोग नाही, नैसर्गिक. आनंद मुळात कृत्रिम नाही आहेच, तो असूच शकत नाही. तुम्ही सुद्धा अगदी मनापासून दिलखुलास कोण हसतोय, कुणाला आनंद झाला आहे आणि कोण कोण हसण्याचं नाटक करतोय हे आपल्याला लगेच कळत असतं. कारण त्याच्यामध्ये कुठलीही कृत्रिमता असत नाही किंवा असलेली चालत नाही, तो नैसर्गिकच असतो. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसाल तर तो आनंद येईल याची खात्री नाही. आनंद येत नसतो, आपण तो घ्यायचा असतो. कुणी तो देईल याची वाट पाहायची नाही किंवा नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होते. त्याची वाट बघत बसू नका, तो आहेच, तुमच्या अवतीभोवती आहे. फक्त तुम्हाला तो अनुभवता आला पाहिजे, तुम्हाला त्या आनंदाचं भान असलं पाहिजे. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. काय वाटेल ते झालं तरी आनंदात राहता आलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीत आयुष्य साजरं करता आलं पाहिजे. आनंदात राहण्याची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठीच चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ कुणाकडेही नसतो. हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी मात्र भरपूर सबब आहेत, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र कारणं मोजकीच आपल्याला माहीत असतात. खरं तर उलटं व्हायला हवं आहे. दुःख करायला कारणच असू नये, ते शोधूच नये आणि सापडूही नये. आनंदासाठी मात्र हजारो ढीगभर कारणं आपल्याकडे असायला हवीत. मी आज आनंदी राहण्यासाठी भरपूर कारणं माझ्याकडे असली पाहिजेत. मी का आनंदी आहे आज, ते आपण एक कारण असू नये, भरपूर कारणं असावीत की मी आज का आनंदी आहे. उलट करतात लोक, आपण का दुःखी आहोत याचीच कारणं शोधत राहतात आणि त्यांना सापडत जातात. खरं तर आनंदाची किंवा आनंद राहण्याची कारणं आपल्याकडे भरपूर असायला हवीत. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घेतलं पाहिजे. आणि वाईट वाटणं अगदी दुर्मिळ अपवादाची गोष्ट झाली पाहिजे. मला वाईट वाटायचं कारण काय? इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत आणि खरं सांगू का, हे जग एवढं व्यवस्थित सगळं आहे, एवढ्या कोरोनासारख्या संकटातसुद्धा थांबलेलं नाही. म्हणजे या जगात वाईटापेक्षा चांगलं खूप आहेत, वाईट गोष्टीपेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत.
वाईट लोकांपेक्षा चांगली लोक जास्त आहेत. मग आपण का दुःखी राहावं? आनंदात राहता आलं पाहिजे आणि तो आपला स्वभाव व्हायला हवा आहे. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात, म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आपण सुद्धा लहान असताना निरागस आनंदी असायचो, निरागसच होतो, म्हणून आपण लहानपणी खूप आनंदी असायचो. प्रत्येकाकडं विमानं असायची, गाड्या असायच्या, अगदी पावसाळ्यात पाण्यात सोडलेली जहाजंसुद्धा आपली असायची. आणि मोठं होता होता ते सगळं गमावून बसलो आणि पोटा पाण्यासाठी सुद्धा धडपडायची वेळ येऊन बसते. लहान मुलं बघा, आपणही लहानपणी एखादा पीस पक्ष्याचा कुठंतरी वाऱ्यानं तो फिरत फिरत आपल्या अवतीभोवती यायचा आणि आपण त्याच्या पाठीमागं म्हातारी 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 म्हणून धावत राहायचो. खरं तर ती म्हातारी अजूनही तशीच आहे आणि आपण मात्र मोठे झालो. जणू काय ती बिचारी म्हातारी तिचं वार्धक्य आपल्याकडे देऊन गेली की काय, इतकं आपण प्रौढ झालो आणि आपल्यातलं निरागसत्व हरवलं. त्या पिसाच्या पाठीमागं फिरणारं आणि त्यातही आनंद शोधणारी मंडळीच आपण. आज एवढं सगळं असतं आपल्याकडं तरीसुद्धा दुःखी असतो आणि काहीतरी हवंच असतं. अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीने आनंद राहणारी मंडळी आता दुःखी झालीत सगळं असून. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, म्हणून ते आनंद घेण्यात तरबेज असतात. त्यांचा अधिकार असतो तो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकून उडाली तरी त्यांना आनंद होतो. किती आतून मनापासून हसतात मुलं. आपण मात्र ते बघतो पण आपल्याला आनंद होत नाही, कारण ते सवयीचं झालं. आपल्यातील निरागसपणाच निघून गेला. खोटी खोटी विमानं होती, खोट्या खोट्या गाड्या होत्या, तरी आनंदी होतो. आता खऱ्या खुऱ्या गाड्या दारात आहेत तरी माणसं दुःखी आहेत, कारण दुसऱ्याची गाडी मोठी आहे. त्यात आनंद मानण्याची प्रवृत्तीच नाहीशी झालेली आहे माणसांची. सतत तुलना करणं. आणि लेखकांनी म्हटलंय, जिथं तुलना आहे तिथं आनंद असत नाही. जे आहे ते खूप आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात, त्याचा विचारच करत नाही आपण. पण आपल्याकडे काय नाही याची खूप मोठी यादी असते आपल्याकडं आणि मग दुःखी होतो, तुलना करत राहतो. कितीतरी गोष्टी आपल्या वाट्याला आल्यात, त्याचा विचार आपण का करत नाही हा मोठा प्रश्न आहे. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. लहान असताना किती साध्या साध्या गोष्टीत आनंद होता. पाऊस पडला तरी आनंद व्हायचा, नाही पडला तरी आनंद व्हायचा. अगदी त्या कौलाच्या खाचेतून आलेली ती तिरीप, तो कवडसा, त्यात खेळतानाही आपल्याला आनंद व्हायचा. आज सगळं काही आहे तरी आनंद तेवढा तो सापडत नाही, अशा अवस्था होऊन जाते. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत राहतो. लहान असताना अगदी काडीपेटीची गेलेली गाडीसुद्धा खूप आनंद देऊन जायची. आज खरीखुरी गाडी दारात आहे, आनंद वाटत नाही. शेजाऱ्याची गाडी त्याच्यापेक्षा मोठी आहे याचंच दुःख मनात घेऊन बसतो. मग कसा आनंदी राहणार आम्ही? आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत राहतो आणि दुःख वाट्याला घेऊन बसतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी आणि मोठ्या आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात हो आपल्या आयुष्यामध्ये. मोठ्या गोष्टी आपण किती विकत घेतो, असे मोठे सण प्रसंग किती साजरे करतो. अगदी खूप कमी प्रसंग असे आपल्या वाट्याला येतात. मग तेवढ्याच वेळा आपण आनंदी होणार का? तेव्हाच आनंद घ्यायचा का? आणि मग ते मोजके प्रसंग सोडले तर बाकी आयुष्य मग फक्त ढकलत रेटत राहायचं का? आनंद कणाकणानं टिपायचा असतो. साध्या साध्या गोष्टीत आपण आनंद घेतला आहे. लहानपणापासूनचे कितीतरी प्रसंग आहेत. अगदी साध्या साध्या खेळात आनंद होता. काही फार मोठी खेळणीही नसायची तरीही आपण आनंदी राहायचो. आणि मग
ते कसं काय विसरलो आपण? कारण आनंद हा कणाकणानं टिपायचा असतो. छोट्या छोट्या गोष्टीत शोधला पाहिजे. आणि असे प्रसंग रोज येतात आयुष्यात. मस्तपैकी चहा पिलाय, खूप छान वाटते, त्याचा किती आनंद झाला पाहिजे आपल्याला. खूप छान जेवण झालं, मस्त मजेत, त्यात आनंद आहे. जुना मित्र भेटला, त्यात आनंद आहे. कितीतरी गोष्टी आहेत आनंदाच्यासाठी. रोजच्या जीवनात अगदी साध्या साध्या गोष्टी घडत असतात, त्यात आनंद शोधला पाहिजे. आपल्याला मात्र तो कणाकणानं टिपायचा असतो हे विसरतो आपण. तो कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो, ते विसरतो आम्ही. आणि आम्हाला मात्र तो टनाटनाने हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी, अशी आपली एक संकल्पना या आनंदाच्या बाबतीत होतं. आणि तिथंच सगळं चुकतं. खरं म्हणजे खूप साध्या साध्या गोष्टीत आपण आनंद शोधला, खूप साध्या साध्या गोष्टीत आपण जर आनंद घेतला, तर रोजचं जगणं आनंदाचं होऊन जाईल हो. आपण मोठ्या गोष्टीत आनंद शोधत राहतो. मोठी लक्झरियस कार घेतली तर मी आनंदी होईन. अरे पण आज मोटरसायकल घेतलीस ना, त्याचा आनंद काय? तो कधी आपण उपभोगणार आहोत? खाईन तर खाईन तर तुपाशी, नाहीतर मग मी उपाशीच राहणार, अशी भावना आपली होऊन गेलेली आहे. पण थोडासा उलटा विचार करून जे आहे त्यात आनंदी मानणं, जे वाट्याला आलंय त्यात सुख मानणं आपण शिकलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीत आपलं आयुष्य साजरं करायला शिकलं पाहिजे. त्यातच सुख आहे, समाधान आहे आणि खूप मोठा आनंद आहे. विद्यार्थी मित्र हो, याचा आपण मनापासून विचार करावा. लेखकांनी खूप मनाचा, आपल्या मनाच्या वेगवेगळ्या भावनांचा विचार करून या ठिकाणी लेखन केलेलं आहे. आणि त्याचा आपण विचार करूया. याच्या पुढील भाग आपण माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये अभ्यास